प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं, की आपली मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात जावीत आणि आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देखील मिळावं. मात्र ही गोष्ट प्रत्येकच आई-वडिलांना करणं शक्य होत नाही. याला अनेक पर्यायसुद्धा असतात. त्यातील एक पर्याय म्हणजे शिष्यवृत्ती आणि याच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी श्रावणी तोंडगे आता उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. माझ्यासोबत श्रावणी आणि तिचे वडील आहेत. श्रावणी, तुझं तर पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. स्वप्नात तरी वाटलं होतं का हे सगळं शक्य होईल म्हणून? नाही, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला इतकी मोठी संधी मिळेल आणि त्यामध्ये इतकं मोठं यश मिळेल, इतकं नाव होईल. नाव होण्यापेक्षा पण मला इतकं उच्च क्वालिटीचं शिक्षण मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. इव्हन माझ्या आई-वडिलांना पण अशी कल्पना नव्हती की इतक्या मोठ्या पदी मी कधी पोहोचू शकेल म्हणून. पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरात राहणारे सर्वसामान्य कुटुंब आहे टोणगे. खरं तर आपण पाहिलं तर पालिकेची शाळा म्हटलं की अनेक लोक नाक मुरडतात. पालिकेच्या शाळेमध्ये मुलांना आपल्या चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल का? अनेक लोक नावं ठेवत असतात की महानगरपालिकेचे जे शिक्षण आहे ते मुलांसाठी योग्य नसतं. मात्र तुमच्या पोरीने ते करून दाखवलं. आज पालिकेच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि आता ते जर्मनीपर्यंत पोहोचले. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? पालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन असं काही वेगळा नाही. मी स्वतः खाजगी शाळेमध्ये शिकवतो. पण मुलांची जिद्द आणि चिकाटी असेल तर मला वाटतं की मुलं ध्येय प्राप्त करू शकतात. आणि त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आमच्या कासारवाडीमध्ये इंग्लिश मिडियम शाळा आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केली प्रथमतः. त्या माध्यमातून श्रावणीचं शिक्षण सुरू झालं आणि तिने तिचं योगदान आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने तिचं ते यश प्राप्त केलेलं आहे असं मला वाटतंय. जर तुम्ही खाजगी शाळेमध्ये शिकवतात, मात्र श्रावणीला तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत टाकलं. त्यावेळेस माझ्याकडे सोर्सेस नव्हते, इन्कम सोर्सेस नव्हते. मी ज्यावेळेस सुरुवातीला लागलो त्यावेळेस मी विनानुदानित तत्त्वावरती कामाला होतो. त्यामुळे पगाराचे इन्कम सोर्स कमी असल्यामुळे मी सुरुवातीला प्राधान्य आणि शाळा आणि ऐकून होतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जरी शाळा असेल तर आकांक्षा फाउंडेशन वगैरे शिक्षण चांगलं आहे. त्या हिशोबाने मी तिला त्या शाळेमध्ये टाकलं होतं. म्हणजे तुमचा विश्वासार्ह ठरला म्हणायचा तुम्ही. नक्कीच. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमधील हे सर्व जो शिक्षक स्टाफ आहे अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी त्यांचं परिश्रम दिले आणि शिवाय श्रावणीला संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तिने ते अचिव्हमेंट केलेले, तिने तिचं ध्येय गाठलेलं आहे असं मला वाटतंय. आपण श्रावणीला तुझं पहिलीपर्यंत ते 10वी पर्यंतचं शिक्षण कुठं झालं? माझं ज्युनियर KG पासूनचं शिक्षण 10वी पर्यंत महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं, कासारवाडीमध्ये. आणि ह्या फक्त महानगरपालिकेची शाळा नाही पण NGO आमचं जे आहे आकांक्षा फाउंडेशन त्याचं सुद्धा टायअप आहे महापालिकेबरोबर. आणि त्यांचं एकदम उच्च क्वालिटीचं शिक्षण होतं. आणि असं म्हणजे NGOची आहे असं मी म्हणत नाही. प्रायव्हेट शाळा असो की पालिकेची शाळा असो त्याने आपल्याला फरक पडत नाही. जेव्हा आपण स्वतः कष्ट करायची तयारी घेतो तेव्हा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तू महानगरपालिकेची जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये तुझं पूर्ण शिक्षण घेतलं. आता तुला 100% शिष्यवृत्ती मिळाली. महाराष्ट्रातली तू पहिली अशी मुलगी ठरली की जिने 100% ही शिष्यवृत्ती ही कुठली शिष्यवृत्ती आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? ही शिष्यवृत्ती जी आहे ती पहिलं तर UWC नामक एक संस्था आहे आणि या संस्थेचे 18 कॉलेज आहेत पूर्ण देशभरात. जगामध्ये पूर्ण जगामध्ये 18 कॉलेज आहेत आणि त्यातलं एक कॉलेज आपल्या देशात आहे जे मुळशीमध्ये आहे, UWC महिंद्रा कॉलेज म्हणून. तर ह्या कॉलेजचे जे ऑफिशियल एंट्रन्स एक्झाम जी असते त्याचे ऑनलाईन फॉर्म सुटतात, फेब्रुवारीच्या आसपास असतात. आणि याच टायमिंग मध्ये शाळेने आम्हाला सांगितलं की अशी परीक्षा आहे, तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि ह्या परीक्षेसाठी पहिलं तर ऑनलाईन मध्ये टायपिंग एक्झाम होती रिटर्न मध्ये. त्याच्यासाठी 7 प्रश्न होते आणि 7 प्रश्नांची एका प्रत्येकी प्रश्नावरती एक एसे लिहायचं होतं आम्हाला. तर ते 7ही प्रश्न जे होते ते म्हणजे थेरॉटिकल नसून खूप म्हणजे असे थिंकिंग लेवलचे होते. त्यातला एक प्रश्न असा होता जो मला खूप आवडला की जर तुम्हाला मंगळ ग्रहावर सृष्टी वाचवायची असेल तर तुम्ही कशी वाचवाल, त्याच्यामुळे तुम्ही कुठले व्हॅल्यूज वापराल. असे जे प्रश्न आहेत ते माणसाला थिंक करायला भाग पाडतात. आणि हे प्रश्न असे 7 प्रश्न होते आणि ही जेव्हा आम्ही सबमिट केलं
तेव्हा त्यानंतर सुद्धा मग माझं सिलेक्शन झालं काही दिवसात. सिलेक्शन झाल्यानंतर मग माझं इंटरव्ह्यूसाठी मी सिलेक्ट झालते. मग इंटरव्ह्यू देण्यासाठी आम्ही मुळशीमध्ये गेलेलो. एक दिवसाचा पूर्ण इंटरव्ह्यू होता. नेण्या आणण्याची सोय त्यांची बस होती हिंजवडीमधून. मग तिथून आम्ही मुळशीला गेलतो. पूर्ण एक दिवसाचा इंटरव्ह्यू झाला. 3-4 इंटरव्ह्यू झाले 1 to 1. आणि मग ते सगळं त्या दिवशी माझा वाढदिवस होता. 26 जानेवारीच्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झालता. आणि त्यानंतर मला 1.5 ते 2 महिन्यांनी कळलं की माझं सिलेक्शन झालंय म्हणून. आणि त्या क्षणी मला खूप आनंद झाला. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, आनंद अश्रू होते. सगळ्यांना खूप अभिमान वाटला त्या क्षणी म्हणजे माझा. खऱ्या अर्थानं तुला त्या दिवशी तुझ्या बर्थडेचं गिफ्ट मिळालं. हो, तर असंच म्हणावं लागेल. माझ्या बर्थडेचं गिफ्ट मिळालं. आणि खूप परिश्रम घेतले मी, माझ्या शिक्षकांनी सुद्धा, आई वडिलांनी सुद्धा. घरामध्ये पण अभ्यास खूप असायचा माझा. पण मला सगळ्यात जास्तीत जास्त वेळ आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये जायचा. तिथली पुस्तकं वाचण्यात खूप वेळ जायचा. कुठली पुस्तकं वाचायची साधारण या लायब्ररीमध्ये? लायब्ररीमध्ये आमच्या अशा अनेक पद्धतीची पुस्तकं आहेत. पण त्यातल्या त्यात मी इंग्लिश पुस्तकं वाचायची. म्हणजे आता रिसेंटली AI शी संबंधित एक पुस्तक होतं, मशीन लर्निंगशी संबंधित. आता अजून एक पुस्तक आहे जे मी वाचते की माणसाच्या सबकॉन्शियस माइंड बद्दल आहे. अशी म्हणजे खूप युनिक पुस्तक आहेत जी मी वाचते. तर असं वाचन माझं हळूहळू बिल्ड होतंय माझ्यामध्ये. आणि हे मला शाळेकडनं माझ्या सुरू झालं की तू वाच म्हणून, वाचायची सवय लाव. अच्छा. पण खरं तर आता श्रावणी पुढील काही दिवसांमध्ये कासरवाडी ते जर्मनी अशा प्रवासावरती निघणार आहे. 2 वर्ष साधारण ती जर्मनीमध्ये राहणार आहे. परंतु जर्मनी आणि भारतामध्ये राहण्यामध्ये खूप फरक आहे. खर्च तर खूप असणार आहे. साधारण किती खर्च असणार आहे आणि तो कोण उचलणार? साधारण भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर साधारण 80 लाख रुपये खर्च आहे. ही 100% स्कॉलरशिप तिला अलॉटमेंट झालेली, तिला मिळालेली आहे. त्यामुळे तिथलं खर्च आम्हाला तरी काही नाही. शिष्यवृत्तीमध्ये होऊन जाईल तिचं. ते जाणं येणं राहणं खाणं सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि आता जो विजा आहे तो पूर्ण झालाय का आणि कधी ती जर्मनीसाठी निघणार? श्रावणीचा विजा अप्लाय तसं तर 1 सप्टेंबर तारीख आहे. लवकरात लवकर अप्लाय करण्यासाठी आयुक्तांनी माननीय शेखर सिंग यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेत. जर लवकर त्यांच्या प्रयत्नातनं जर विजाची तारीख लवकर आली अगोदर तर आम्ही उद्या परवा सुद्धा विजाला जाऊ शकतो. आणि लवकरात लवकर आपण श्रावणीला आपण सगळेजण सोडवायला मुंबई एअरपोर्टला जाऊ शकतो जर्मनीला. अडचण नाही. महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह सुद्धा तुझ्या घरी आले होते. तुझं त्यांनी अभिनंदन, काय होता तो क्षण एकंदरीत? मला तरी नाही वाटत की असं कधी कुठले कलेक्टर सर कुठल्या विद्यार्थ्याच्या घरी गेले असतील. मला इतका अभिमान वाटला आणि इतकं छान वाटलं की ते त्यांचं इतकं मौल्यवान वेळ काढून माझ्या घरी आले. त्यांनी मला खूप मार्गदर्शन छान केलं की मी कसं राहिलं पाहिजे किंवा टेन्शन नाही घेतलं पाहिजे अभ्यासाचं. म्हणजे अभ्यास तितका केला पाहिजे तितकीच मज्जा पण केली पाहिजे असं ते मला म्हणाले. तर मला खूप आनंद झाला की सर माझ्या घरी आले. आता तू जर्मनीला जाणार आहे, तिथलं तू कॉलेजची तुझी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का आणि कुठले कुठले विषय तुझ्या अभ्यासामध्ये असणार आहे? तर फॉर्मॅलिटीज सगळे कम्प्लीट झालेत माझे. आणि विषय म्हणाल तर फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जर्मन, इंग्लिश आणि केमिस्ट्री असे माझे सब्जेक्ट्स आहेत सगळे एकंदरीत. आणि हे सब्जेक्ट्स मी 2 वर्ष शिकणार आहे. त्यातनं माझा IB चा सिलेबस कम्प्लीट होईल आणि माझी डिप्लोमा कोर्स जो काय तो माझा कम्प्लीट होईल 2 वर्षात. भविष्यात काय स्वप्न आहे, तुला काय बनायचं? आता जर्मनी पर्यंतचा प्रवास तर होतोय. म्हणजे मी इतक्यात अजून तरी असं काही ठरवलं नाहीये की मला या म्हणजे हे बनायचंय किंवा ते बनायचंय, असं काही ठरलं नाहीये. पण एक माझ्या मनात अशी इच्छा आहे की मी जेव्हा पण माझं कम्प्लीट होईल एज्युकेशन, एक मी चांगल्या पदावर असेल तेव्हा मी माझ्या स्कूलला PCMC ला परत मदत करायची मला खूप इच्छा आहे की मी इथल्या मुलांसाठी किंवा माझ्या शाळेसाठी काहीतरी नक्की करून दाखवेल. आता तू आई वडिलांपासून तुझ्या या शहरापासून जर्मनीमध्ये 2 वर्ष राहणार आहे. आता काय ठरवलंय तू नक्की पुढे जाऊन काय करायचं? आता एवढ्या दिवस तू घरापासून दूर राहणार आहे. घरापासून दूर राहणार आहे मी. मला म्हणजे त्याचं थोडीफार खंत आहेच की नर्वसनेस आहे मला थोडी. पण मला असं वाटतं की मी जेव्हा तिथे पोहोचेल तेव्हा हळूहळू मी त्या मुलांमध्ये रुळून जाईल. किंवा म्हणजे माझ्यासोबत जी बाकी मुलं असतील ते पण त्यांची घरं सोडून आलेली असतील, त्यांची पण परिस्थिती माझ्यासारखीच असेल.
तर आम्ही एकमेकांमध्ये मला वाटतं मिसळून जाऊ आणि 1-2 महिन्यामध्ये मी तिथं सेटल होऊन जाईल. तुला जर्मन भाषा पण शिकावं लागणार तिथं. तर म्हणजे अजून तरी मला इतकी फार तर जर्मन येत नाही. थोडीफार येते बेसिक मला जर्मन वर्ड्स माहिती आहेत. आणि तिथं गेल्यावर त्यांच्या नेचरमध्ये राहून बहुतेक मी शिकेल आणि माझा सब्जेक्ट पण आहे जर्मन, तर मग मला वाटतं की शिकेल मी जर्मन बोलायला शिकेल, लिहायला. आणि म्हणजे जर्मन भाषा वाचून तर माझं कुठं अडणार नाही. आणि त्यांनी कंपल्शन पण नाही केलंय की तुला जर्मन यायलाच पाहिजे म्हणून. इंग्लिश येते, इंग्लिश कॉमन लँग्वेज आहे. अजूनही काही पिंपरी चिंचवड शहरातील मध्यमवर्गीय जे कुटुंब आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की सर्वच जण अजूनही महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतात त्यांच्यामध्ये शिक्षण दर्जेदार नसतं अशी खंत व्यक्त करतात, त्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल किंवा नाजूक असेल अशा पालकांना मी आवाहन करेल की मनामध्ये कुठलाही दुजाभाव न बाळगता आपण आपल्या मुलांना कुठल्याही शाळेत जरी टाकले तर मुलं जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचे यश संपादित करू शकतात. कोणत्याही शाळेत असेल, महानगरपालिकेच्या शाळेत असले आणि जर तुमच्या मुलामध्ये जिद्द असेल, शिक्षण घेण्याचे हे असेल तरी ते त्यांच्या जिद्दीच्या बळावरती यश संपादित करू शकतात असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहिलं, आपण आपलं जर ध्येय असेल आणि जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावरती आपण यश नक्कीच संपादित करू आणि ते यश श्रावणीने साध्य करून दाखवलंय. आणि आता काही दिवसांमध्येच ती जर्मनीला 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी जाणार आहे. जर्मनीमधील UWC कॉलेजच्या रॉबर्ट बॉश या कॉलेजमध्ये तिची निवड झाली आणि 2 वर्षाचा अभ्यासक्रम ती त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. पुढील वाटचालीसाठी श्रावणीला NDTV मराठीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.